हॅलो, कोणता या ठिकाणी आलेला संघ कोणता आहे का नवीन? श्रीवर्धन संघ रेडी झालेला आहे. ढिंगडांग आणि श्रीवर्धन खेळताय ना? स्टार्ट. पंच सामना सुरू करा. हॅलो, या ठिकाणी सामना सुरू झालेला आहे. विठ्ठल रुक्माई चॅनल विरुद्ध तुडील, सेकंड राऊंडचा दुसरा सामना. सामना 2 षटकांचा आहे. भरत घाणेकर, सामना 2 षटकांचा आहे. दोन्ही पंचांना सांगाय, दोन्ही कर्जांना समजावून द्या. पहिली विकेट गेलेली आहे. आणि हा पुन्हा स्टंपिंग चान्स. पंचांचा इशारा, गडी बाद. आणि हा हॅट्रिक चान्स आहे. गुड डे मेल. धावसंख्या 0. कोणी टॉस जिंकला होता? दरम्यान आणि या ठिकाणी सुंदर प्रकारे तटवला चेंडू सीमा पार झालेला आहे. उत्तम प्रकारे. धावसंख्या 5. लेफ्ट हँड बॅट्समन ज्याने सुंदर प्रकारे या ठिकाणी खेळ केला होता आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे तुडील संघाकडून. आपलातून खेळ करताय तुडील संघ. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 6. सेकंड राऊंड हा सामना आहे, दुसरा सामना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. या ठिकाणी गरमागरम वडापाव, भजी, चहा, कॉफी सुविधा उपलब्ध आहे. कोणता संघ आईस्क्रीम घेतला घेऊन जा. आणि हा सुंदर तटवण्याचा प्रयत्न. केवळ एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 8. 2 षटकांचा सामना आहे.
यानंतर श्रीवर्धन आणि डिंगडॉंग यांनी तयार राहायचा आहे. हा सुंदर प्रकारचा सामना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 9. 2 बाद 9. अनिकेत पानसरे अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करताना. पंचांचा इशारा का पाहूया. पंच जयेश गुळेकर आणि भरत गाणेकर. गडी बाद. भरत 2 धावा का गडी बाद? 2 धावा. ओके. धाव संख्या 11. एखादा पराभूत झालेल्या संघाला सन्मान चिन्ह द्यायचे राहिले असल्यास कालचा सुद्धा संघ असेल तरी सुद्धा सन्मान चिन्ह घेऊन जावा. आणि सुंदर प्रकारे ड्राईव्ह केलेला चेंडू सीमा पार जातो का? पंच इशारा. चौकार. रौप्य महोत्सवी दणदणीत खणखणीत चौकार. धाव संख्या 15. 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू अनिकेतेंचा. धाव संख्या 15 आणि हा मात्र षटकार होऊ शकतो त्यामुळे गडी बाद आहे. धाव संख्या 15 वर स्थिरावलेली आहे. ज्युनियर सुप्यानजी आले ना घे ना वरती. सुप्यानजी आलेत काय? सुप्यानजी प्लीज व्यासपीठावर या. त्याला आईस्क्रीम दे. हा ज्युनियर सुप्यान टी शर्ट वर लिहिलंच आहे. सुप्यानजी कमाल. आमच्या बालविकास मित्रमंडळाच्या टुर्नामेंट साठी आम्हाला अनमोल सहकार्य करणारे सुप्यानजी. निश्चितपणाने सगळ्या प्रकारचं त्यांना सहकार्य असतं. त्यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या मुळे आम्ही ही पंचवार्षिक साजरी करतो आहोत. सर हॅपी न्यू इयर. मनपूर्वक धन्यवाद सर. आणि हा स्टंपिंग चान्स होऊ शकतो, रनआउट चान्स होऊ शकतो होता. मात्र एक चोटी धाव घेतलेला आहे. पंचांनी काय दाद दिली नाही आहे आणि 1 धाव मिळते. धाव संख्या 1 ने वाढते. पंचांचा इशारा काय ते पाहूया. सोप्याजींना विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारावा. संदीप खेगडे यांना विनंती आहे आपण सत्कार करावा. संदीपजी खेगडे. खेगडे भाऊजी आमच्या बालमंडळाचे मुख्य आधारस्तंभ असण्यापैकी एक व्यक्तिमत्व. तन मन धनाने ते आमच्या मुलांसाठी मेहनत घेतात. आपलंच गाव आपलंच मंडळ या भावनेतून त्यांचं काम चाललेलं असतं. 16ला विन आहे. स्वप्नील गुळेकरांना विनंती आहे की श्रीवर्धन आणि डिंगडॉंग धुतरोळीचं नाणेफेक करून घ्या. आणि सुप्रियांजींना विनंती आहे की त्या टॉस का बॉस या व्यासपीठावर जाऊन आपण नाणेफेक करावी. सुप्रियांजी मनपूर्वक धन्यवाद. हॅपी न्यू इयर. चला यानंतर होणारा पहिल्या फेरीतला हा सामना किंग कोहली भरत कोहली विपक्ष डिंग डॉंग धुतरोली. चला दोन्ही संघाच्या संघटनेने विनंती करतो नाणेफेक साठी यायचं आहे. चला या ठिकाणी नाणेफेक होते. डिंग डॉंग धुतरोली विपक्ष किंग कोहली भरत कोल. श्रीवर्धन आलेला संघ डिंग डॉंग. किरणजी नाणेफेक साठी या.
या ठिकाणी किंग कोहली भरटकोल संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतोय. प्रथमतः सुरुवातीला नाणेफेक करण्याच्या पूर्वी एकंदरीत मी पहिला श्रीवर्धन संघाला किंग कोहली भरटकोल हा जो लांबून जो आपल्याकडे संघ आलेला आहे त्यांना मी काही प्रश्न विचारतो की एकंदरीत हे आयोजन पाहता गेली 25 वर्ष आम्ही सलग ही टुर्नामेंट ठेवतोय आणि हे 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवी टुर्नामेंटचं औचित्य साधून एकंदरीत या पूर्ण आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगा? पहिल्यांदाच आलो आम्ही एवढ्या लांबून. बोलायला गेलो तर ही जी स्पर्धा आहे ती खूप चांगली दिसते आणि आम्ही इथे येऊन जेवलो. जेवण पण खूप छान बोललो आम्ही की जेवण पण चांगलं होतं खूप आणि स्पर्धा तर खूप आवडली आम्हाला. धन्यवाद. सेम किरणजी डिंगडॉंग संघ जो कंटिन्यू सातत्यपणे आमच्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. एकंदरीत तुम्ही त्या आयोजनाबद्दल काय सांगू इच्छिता? निश्चित सांगण्यासारखं खूप काही आहे पण आता थोडक्यातच सांगतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय सुंदर अशी स्पर्धा इथे पार पडते आणि नियोजन पण अतिशय सुंदर आहे गुळेकर गुरुजींचं. एवढंच बोलू. एकंदरीत या आयोजन पाहता अजून कोणत्या गोष्टी या आयोजनामध्ये ऍड करायला पाहिजेत किंवा आमच्याकडून राहिल्या गेल्यात असं कोणत्या गोष्टी मला वाटतं? आम्ही एवढे खेळलो म्हणजे लांब एवढं आलो असेल पण टी शर्ट वगैरे हे कुठे बघितले नव्हते एवढे की फी काढून असतात ना टी शर्ट वगैरे हे मोफत टी शर्ट वगैरे. बाकीचे बोलले होते आमचा तो मेन रुचित पाटील खेळतो ना तो बोलला होता की टी शर्ट वगैरे इकडे आपल्याला भेटणार नाही कारण की 10 डिसेंबरच्या आतमध्ये काहीतरी नावं द्यायची होती टीमची पण ती आम्ही दिली नव्हती म्हणून टी शर्ट आम्हाला भेटणार नाही असं काही ठरलेलं. ओके धन्यवाद. मग दोन्ही संघाचा धन्यवाद करतो आणि दोन्ही संघांना ना शुभेच्छा देतो. या ठिकाणी नाणेफेक होतोय. धाव संख्या 13. या ठिकाणी डिंगडॉंग संघ नाणेफेक जिंकलेला आहे. आपलं डिसिजन लवकर सांगा. या ठिकाणी 17ला विन. 17ला विन. पुढील संघ जिंकलेला आहे त्याने आपला मॅन ऑफ द मॅच घ्यायचा आहे. चला डिंगडॉंग. आणि या ठिकाणी हारलेल्या संघाने आपला सन्मान चिन्ह घ्यायचा आहे प्लीज.